गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. देशात कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यातही या व्हेरियंटचे काही रुग्ण आढळून आलेत. कोल्हापूर शहरात 19 डिसेंबर रोजी कोरोनाच्या JN1 या व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्यानं कोल्हापुरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सर्दी, ताप, खोकला तसंच दम लागणं अशा रुग्णांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये जाऊनही अशा रुग्णांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 तारखेला एक कोविड रुग्णाचं निदान झालेलं आहे. सध्या जे व्हेरियंट आहे तो धोकादायक नाही आहे आणि असे जे व्हेरियंट भविष्यामध्ये येणार आहेत ते सुद्धा सौम्य असणार आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आणि हे जे व्हेरियंट येतात याची सामाजिक रोगप्रतिकारशक्ती मनुष्यामध्ये डेव्हलप झाल्यामुळे काळजी करायचं नाही. परंतु आपल्याला काही गोष्टी ज्या आता पुढच्या कालावधीमध्ये आता सुट्ट्यांचा कालावधी, मुलांना सुट्ट्या मिळणार आहेत, कोल्हापूर तीर्थक्षेत्रामध्ये मोठे गर्दी होणार आहे, त्यामुळे आपल्याला कोविडच्या विशेष काळजी करणे गरजेचं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये आपण 49 बेडचं ऑक्सिजन बेड आपण तयार करून ठेवलेलं आहे. आशाताईंच्या मार्फत जो सर्वे होणार आहे तिथं घरोघरी आशाताई येणार आहेत. तिथं सर्दी, ताप, खोकलाचे पेशंट जर का आढळून आले तर त्यांनी तपासणी करण्यास सांगितल्यास नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी CPR बरोबरच आयसोलेशन हॉस्पिटलही सुसज्ज ठेवण्यात आलंय. या ठिकाणी 49 ऑक्सिजन बेडची उपलब्धता करण्यात आली आहे. नव्या व्हेरियंटमुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलंय.